हिलिंग कधी करावं हॉस्पिटलचं, म्हणजे हॉस्पिटल बांधण्याच्या आधी का पेशंट सुरू करण्याच्या आधी? युजली तर इमारत बांधायच्या आधी केलं तेव्हाही चांगलं. पण आता असं केस आहे की जिथे ऑलरेडी सगळं बांधलेलं आहे आणि हॉस्पिटल ही अशी गोष्ट आहे की जिथे 24/7 लोक असतातच. हो. सो समजा एक ओटीचं हिलिंग करायचं आहे तर मी स्वतःला असं मानतो की नाही, तुम्ही मला 1 तासासाठी फक्त ओटी रिकामी द्या ना, आणि कोणीच नको आजूबाजूला, सो दॅट मला माझं काम शांतपणे करता येईल. So what signs and symptoms will my hospital or my clinic show की जेणेकरून मला वाटेल की नाव आय नीड डॉक्टर कपिल जोशी? एक तर कदाचित असं होऊ शकतं की मागच्या 1-2 महिन्यापासून ना खूप सॅच्युरेशन वाटतंय आणि समहाऊ द कोऑर्डिनेशन बिटवीन मी अँड द स्टाफ इज नॉट हॅपनिंग द वे इट शुड हॅपन, जेणेकरून मग त्याच्यामध्ये कुठेतरी डिसओरिएंटेशन दिसतं. कित्येक वेळा आजकाल म्हणण्यापेक्षा अनेक वर्षात हे बघितलं की नाही झालं तर लोकांना कळतच नाही आणि ते ना मग डॉक्टरवर हल्ला करणं, त्यांना कुठेतरी फिजिकली हार्म करणं किंवा त्या हॉस्पिटलची त्या क्लिनिकची तोडफोड करणं हे चुकीचं आहे. पण त्यापेक्षा मग आणखीन ह्याच्यामध्ये आपण काही एनहान्स करू शकतो का? सेम जसं मी म्हणलं की मी एखाद्या डॉक्टरच्या असलेल्या नॉलेजवर डाऊट नाही घेणार, पण मी त्याला सांगितलं की नाही हे होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो का, समथिंग एल्स विच कॅन बी डन अपार्ट फ्रॉम युअर नॉलेज. I want all the doctors or all the medical fraternity also to definitely think on this.